नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे 90 दिवसात मधुमेह गोळ्या इन्सुलिनवर यशस्वी उपचार। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आयुर्वेदाला वैश्विक स्तरावर नेणारे भारतातील प्रख्यात हृदयरोग तज्ञ आणि माधवबागचे संस्थापक डॉक्टर रोहित माधवसानी। स्वागत आहे सर। नमस्कार। डॉक्टर रोहित माधवसानी यांचा आयुर्वेदाला फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट करण्याचे ध्येय आहे। त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने जास्तीत जास्त आजार आपण कसे बरे करू शकतो यावर ते सतत संशोधन करत असतात। आणि आज आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीने डायबिटीज कसा बरा होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत। आज आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर जगभरात सगळीकडे केला जातोय। अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आज आयुर्वेदाला महत्त्व दिले जाते आणि त्याचप्रमाणे आज आपल्या भारतात जवळपास लाखो लोक डायबिटीज या आजाराचा सामना करतात। त्यापासून सुटका मिळवण्यासाठी निरनिराळे उपाय देखील करतात। पण माधवबाग गेली 17 वर्षांपासून त्यांच्या अथक संशोधनातून तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक उपचाराच्या मदतीने डायबिटीज रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करतात। आजपर्यंत 30,000हून अधिक डायबिटीज रुग्णांना फायदा देखील झालेला आहे। आणि आज आपण सुद्धा या कार्यक्रमादरम्यान डायबिटीजवर कशा प्रकारे आयुर्वेदिक उपचार केले जाऊ शकतात याविषयी चर्चा करणार आहोत आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर सर, अर्थात माधवबागमध्ये जी संशोधन केलेली उपचार पद्धती आहे ती नेमकी काय आहे आपल्या प्रेक्षकांना सांगा। नॉर्मली उपचार पद्धती जी असते त्याचा एक सिंपल आराखडा असा असतो की कुठलीही ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ट्रीटमेंटच्या अगोदर आपल्याला पॅरामीटर्स बघायचे असतात आपल्या हेल्थचे, की आपल्याला आत्ता जो आपल्याला त्रास आहे तो कुठल्याही रिपोर्टमध्ये किती जास्त येतोय आणि एखादी ट्रीटमेंट संपल्यानंतर परत तो रिपोर्ट करून बघायचा असतो की आपला हा त्रास किती कमी झालेला आहे। सो अशा प्रकारचे मॉडर्न डायग्नॉस्टिक्स आपण माधवबागमध्ये वापरत असतो, ज्याच्याने आपल्याला हे दिसत असतं की आधीचा रोगाची तीव्रता आणि नंतरच्या रोगाची तीव्रता किती कमी झालेली आहे। त्याचबरोबर आपण डिजिटल टेक्नॉलॉजी वापरत असतो। म्हणजे काय तर बऱ्याच वेळेस आजकाल ॲप्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळू शकतात। आणि ज्ञान घेणं हे सर्वात इम्पॉर्टंट असतं कुठल्याही रोगावरती मात करायला। तो सर्वात पहिली मॉडर्न डायग्नॉस्टिक्सचा उपयोग, दुसरा आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग, त्याचबरोबर आपण वेगवेगळे डिव्हाइसेस वापरत असतो ज्याच्यातून आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग करू शकत असतो आपल्या शरीराचं आणि त्याच्यातून आपल्याला या सगळ्या ट्रीटमेंटमधनं मिळालेला जो काही फायदा असतो तो आपण बघू शकत असतो। आणि सर्वात इम्पॉर्टंट या सगळ्यामध्ये आपल्या ट्रीटमेंटची सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म पद्धती। ही आयुर्वेदिक पंचकर्म पद्धती जी आपण वापरत असतो त्याच्याने आपल्या शरीरात जे काही रिज्युव्हेनेशन होत असतं त्या रिज्युव्हेनेशनचा आपल्याला मॅक्सिमम फायदा मिळत असतो। आणि सर्वात लीस्ट बट नॉट द लीस्ट की एक प्रकारचं सिंपल डायट जो आपला एक टिपिकल प्रमेह डायट किट असतो, तो डायट प्लॅन असतो आपल्या डायबेटिक पेशंटसाठी आणि तो जर आपण अवलंबलेला असेल तर पहिल्या तिसऱ्या दिवसापासून आपल्याला शुगर ड्रॉप होताना दिसते आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या शरीरावर स्वतःला जाणवू शकत असतो। अगदी सर। प्रेक्षकांनो, म्हणजे आज आयुर्वेद फक्त जडीबुटीसाठी मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नोस्टिक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलेलं आहे। आणि सर, आता जे प्रेक्षक आपला हा प्रोग्राम पाहतायत त्यांना ही पद्धती, आयुर्वेदिक पद्धती जी आहे ती कशी उपयोगी ठरते, कसं समजेल त्यांना? ओके, एकदम सिंपल साधी गोष्ट आहे। बऱ्याच वेळेस सगळ्यांच्या डोक्यात हा साधा प्रश्न असतो की आयुर्वेदाची पद्धत आहे, मग मला इफेक्ट यायला वेळ लागेल, कदाचित मग त्याला इफेक्ट मला दिसणार ते मला कसं कळणार, किंवा मग त्याच्या माझ्या शरीरावरती काही वेगळे इफेक्ट होऊ शकतील का वगैरे वगैरे बरेचही प्रश्न असतात। म्हणून आपण एक सिंपल गोष्ट केलेली आहे की आपली डायबेटिक रिज्युव्हिनेशन थेरपी जी आहे त्याची एक थेरपी तुम्ही डायरेक्ट जाऊन आपल्या कुठल्याही क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही त्याची चिकित्सा करून घेऊ शकता। त्या एका थेरपीमध्ये तुम्हाला स्वतःच्या शरीरावर झालेला परिणाम, स्वतःच्या शरीरावर झालेला उपचार, जो काही तुम्हाला स्वतःचे फायदे दिसून येतील, या फायद्यांमुळे तुम्ही पुढचं ठरवू शकता की आपल्याला पुढचं काय करायचं आहे। सो आत्ता मी जे काही सांगितलेलं आहे, जो काही पूर्ण फायदा आपल्याला शरीरावर स्वतःच्या बघायचा असेल, आपण सोपी सोय केलेली आहे की डायबेटिक रिज्युव्हिनेशन थेरपी आपल्या कुठल्याही क्लिनिक्समध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट आपल्या डॉक्टरांना भेटू शकता आणि त्यांना भेटून तुम्ही सांगू शकता की मला एक सिंपल माझी डायबेटिक रिज्युव्हिनेशन थेरपी करून घ्यायची आहे आणि त्याचा फायदा आपण स्वतःवर बघितला तर मॅक्सिमम म्हणजे आपल्याला स्वतःला जे कळतं ते सर्वात जास्त
जास्त मोठं ज्ञान असतं असंच मला कळतं. अगदीच सर. आणि म्हणजे प्रेक्षकांना डायबिटीजमुळे शरीराचं आतून जे काही नुकसान होतं ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी डायबिटीज रिज्युव्हेनेशन थेरपीचा फायदा होतो. तुम्हाला सुद्धा या थेरपीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आत्ताच लगेच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तो नोट करून घ्या, कारण का या डायबिटीज रिज्युव्हेनेशन थेरपीसोबत तुम्हाला हृदयाच्या आरोग्याची देखील तपासणी केली जाणार आहे, स्ट्रेस टेस्ट देखील केली जाणार आहे. म्हणजे 3,550च्या सर्व आरोग्य सुविधा तुम्हाला फक्त 895 रुपयांमध्ये मिळणार आहेत. तर लवकरच मिस्ड कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी लवकरच अपॉइंटमेंट देतील तुम्हाला, तर आत्ताच फोन उचला आणि मिस्ड कॉल द्या. आता सर, सगळ्यांचंच असं एकंदरीत मत असतं की एकदा डायबिटीज सुरू झाले की आयुष्यभराच्या गोळ्या आल्या, पण तुम्ही म्हणताय की आता त्यावर नियंत्रण मिळवू शकतो गोळ्यांशिवाय, तर कसं शक्य आहे हे? एकदम सिंपल गोष्ट असते. टाईप 2 डायबिटीस म्हणजे आपल्याला भारतात जे आता 90% लोकांना आपल्याला डायबिटीस जो दिसतो हा टाईप 2 डायबिटीस असतो. आता टाईप 2 डायबिटीस म्हणजे काय, तर आपल्या शरीरात जो पँक्रियास स्वादुपिंड जे बसलेलं आहे त्याचं काम असतं छान प्रकारे इन्स्युलिन निर्माण करणं. टाईप 2 डायबिटीजमध्ये ते इन्स्युलिन निर्माण करण्याची एबिलिटी अजून छान राहिलेली असते, ती संपलेली नसते. म्हणजे काय, तर टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्स्युलिन बनवण्याची प्रक्रिया बंद पडलेली असते, पण आपल्याला जर टाईप 2 डायबिटीज आहे तर आपली इन्स्युलिन बनवण्याची प्रक्रिया छान चाललेली आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो, तर त्या पँक्रियाजला ज्याचं काम आहे इन्स्युलिन बनवणं, त्या पँक्रियाजला आपण एक चरबीचा पूर्ण थर लावलेला आहे, एक जेल बनवलेली आहे, ज्याच्यामुळे त्या पँक्रियाजने बनवलेल्या इन्स्युलिनला त्या जेलच्या चरबीच्या जेलच्या बाहेर पडायला मुश्किल पडतं आणि त्या इन्स्युलिनचं काम जे पूर्ण शरीरात जाऊन साखरेला पचवणं असतं ते राहून जातं. अशा वेळेला आपल्याला काय करायचं असतं, अशा वेळेला आपल्याला ती जेल पूर्ण तोडून टाकली, चरबीची ती जेल तोडून टाकली तर छान इन्स्युलिन बाहेरून आपल्या पूर्ण शरीरात जाऊन सगळी साखर पचवली की आपल्याला आपलं रिज्युव्हेनेशन होताना दिसतं. आणि असे कित्येक ट्रायल्स आपण आत्ता पब्लिश केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण हे दाखवून दिलेलं आहे की ह्या थेरपीच्या साधारण 1 वर्षानंतर सुद्धा 92% लोक ही पूर्णपणे डायबिटीज विरहित होती, डायबिटीज मुक्त होती. ते त्यांचं छान रोजचं जेवण जेवत असताना सुद्धा 92% लोकांना परत डायबिटीज आलेला नव्हता 1 वर्षानंतर सुद्धा. सो एवढंच नाही की आपण 90 दिवसात त्यांचं डायबिटीज आपण पूर्ण कंट्रोलमध्ये आणून देतो, पण 1 वर्षानंतर सुद्धा सगळं मस्त मजा करून सुद्धा त्यांना ते पुढे 1 वर्ष सुद्धा त्यांचा डायबिटीज लांब ठेवता आला. ही सर्वात मोलाची गोष्ट. अगदी सर. तर प्रेक्षकांनो, माधवबागच्या आयुर्वेदिक डायबिटीज रिव्हर्सल उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीज मुक्त होऊन वर्षभर त्या संदर्भातली कोणतीही औषधं न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते, म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीजपासून मुक्त झाली असं समोर आलं. आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध रिसर्च पेपरने देखील मान्यता दिली आहे. हेच आहे ते संशोधन ज्याविषयी आता आपण चर्चा करत होतो, जी डायबिटीज रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरली आहे. तुम्हालाही जर का तुमच्या डायबिटीजवर फक्त 90 दिवसात मात करायची असेल तर तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ञ डॉक्टरांची भेट घ्या. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आत्ताच स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही आत्ताच मिस्ड कॉल द्या. नंबर आहे 022489323323 या क्रमांकावर. माधवबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मदतीने फक्त डायबिटीजच नाही तर डायबिटीजमुळे जे रोग होतात, ब्लरी विजन जे असतात, ते ज्याचा त्रास होतो तोही बरा होऊन आनंदी जीवन जगत असलेल्या एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, मी निलेश पंडित. मी राहायला इथे कांदिवलीला आहे. सांगायचं झालं तर मला बरेच वर्ष डायबिटीसचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता. सडनली 1 वर्षापूर्वी खूप त्रास व्हायला लागला, विजन ब्लर व्हायला लागलं. म्हणून मी डॉक्टरांकडे चेक केलं, डोळ्याच्या डॉक्टरांकडे. त्यावेळेला मला रिक्वेस्ट केली त्यांनी की पहिलं HbA1c करून आणा. कोइन्सिडेंटली त्याच वेळेला मला माधवबागची पण एक ॲडव्हर्टाइजमेंट मिळाली होती, जिथे HbA1c साठी कॅम्प होता, त्यांनी ठेवला होता कांदिवलीला त्यांच्या ठाकूर विलेज सेंटरमध्ये. आणि त्यावेळेला कळलं की माझं HbA1c खूप वाढलं आहे. त्या दिवशी मला फर्स्ट टाईम कळलं की डायबिटीस रिव्हर्सल पण होऊ शकतो, विच वॉज लाईक मिरॅकल फॉर मी. आणि ॲक्च्युली ते खरं घडण्यासाठी माधवबागमध्ये डॉक्टर मीनल यांच्या हेल्पमुळे माझा डायबिटीस आज रिव्हर्स होऊ शकला. आज मी कुठलीच ॲलोपॅथी डायबिटीससाठी कुठलंही आयुर्वेदिक किंवा काहीच औषध मी घेत नाही. आणि 2 वेळा आज ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करून सुद्धा माझा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे. सो थँक्स टू माधवबाग की जी माझी फॅमिली हिस्ट्री आहे, ज्या फॅमिलीमध्ये अजूनपर्यंत कधीही आम्ही ऐकलं नव्हतं की डायबिटीस हा रिव्हर्सल पण होऊ शकतो,
जनरली डॉक्टरांनी घाबरवलेलं आहे की फॅमिली हिस्ट्री आहे, सांभाळा सांभाळा. पण फर्स्ट एव्हर आय मेट वन डॉक्टर, डॉक्टर मीनल, ज्यांनी माधवबागमध्ये, की ज्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की डायबिटीज तुमचा रिव्हर्सल होईल आणि गॅरंटी आमची आहे. आणि हे प्रूव्ह पण झालं. आज ॲब्सोल्युटली मी डायबिटिक रिव्हर्सल आहे आणि थँक्स टू माधवबाग त्याच्यासाठी. तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. ब्लरी विजनचा त्रास जो होता तो त्यांचा बरा झालेला आहे. पण डॉक्टर, हे ऐकल्यानंतर एक प्रश्न असा आला माझ्या मनात की या ट्रीटमेंटचा जो काही रिझल्ट असतो तो किती दिवस टिकू शकतो? म्हणजे कायमस्वरूपी या त्रासातून आराम मिळू शकतो का? सर्वात पहिली गोष्ट असते कुठल्याही डॉक्टरसाठी आणि कुठल्याही रुग्णासाठी, सर्वात पहिली गोष्ट असते जो आत्ता रोग आहे त्याला आटोक्यात आणणे. एकदा त्या रोगाला आटोक्यात आणलं की ती सर्वात मोठी डिफिकल्ट गोष्ट असते कुठल्याही रोगाला मागे खेचून त्याला परत कंट्रोलमध्ये आणणं. एकदा ते झाल्यानंतर पुढची गोष्ट जी आपल्याला रोगाला परत आतमध्ये शिरून द्यायचं नसतं ती तेवढी डिफिकल्ट प्रक्रिया नसते. जर आपण त्या रोगाला आटोक्यात आणण्यात जर आपण यशस्वी झालेलो आहोत तर आपल्याला परत त्या रोगाला आतमध्ये शिरून न देण्यासाठी आपण हे सोप्या सोप्या गोष्टी करायच्या असतात. जसं छोटंसं आपल्या डाएटमधनं आपल्याला खाण्यातून पिण्यातून आपण जे काही गोष्टी करत असतो, जे सतत थोड्या थोड्या वेळाने आपण उगीचच खात असतो, भूक लागलेली नसताना आपण खात असतो, बऱ्याच वेळा शिळ्या गोष्टी खात असतो, अशा गोष्टी आपण चुकीच्या ज्या करत असतो त्या आपल्याला थांबवून टाकायच्या. त्या थांबवल्या की आपल्याला हा रोग परत आतमध्ये येऊन न द्यायला आपल्याला खूप सोपं पडत असतं. अशासाठी आपण बरेचसे वर्कशॉप्स करत असतो, डाएट वर्कशॉप्स करत असतो. याच्यात तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला हे समजू शकतं की परत हा रोग आतमध्ये येऊन न देण्यासाठी आपण काय करायला हवं. अगदीच. तर प्रेक्षकांना, डायबिटीजमध्ये शरीरातील बारीक बारीक रक्तवाहिन्या खराब होऊन त्या अवयवाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे स्वास्थ्य बिघडतं आणि त्यामुळे नजर कमजोर होते, हातापायाला मुंग्या येणं, असे काही कॉम्प्लिकेशन्स पण निर्माण व्हायला लागतात. आणि यातून सुटका मिळवण्यासाठी खास माधवबागने निर्माण केली आहे आधुनिक आयुर्वेदिक अशी डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सा, जिच्या मदतीने तुम्ही फक्त 90 दिवसात तुमच्या डायबिटीसच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. या चिकित्सेविषयी अधिक समजून घेण्यासाठी माधवबागच्या डायबिटीज रिज्युनिवेशन थेरपीचा एक अनुभव घेऊन पहा. कारण या डायबिटीज रिज्युनिवेशन थेरपीसोबत तुमच्या हृदयाच्या आरोग्याची देखील तपासणी केली जाणार आहे, स्ट्रेस टेस्ट देखील केली जाणार आहे. म्हणजे 3550च्या सर्व आरोग्य सुविधा तुमच्या प्रेक्षकांना तुम्हाला मिळणार आहेत 895 रुपयांमध्ये. तर लवकर मिस्ड कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला अपॉइंटमेंट देण्यासाठी लगेच कॉल करतील. तर डॉक्टर, आता आपण उपचारांचे फायदे तर जाणून घेतले, पण या पंचकर्म पद्धतीविषयी सविस्तर जाणून घ्यायला मला पण प्रेक्षकांना पण अगदीच आवडेल. म्हणजे नेमक्या या उपचारांमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश असतो? खूप सिंपल गोष्टी आहेत की आपल्याला करायचं काय असतं तर आपल्याला पूर्ण शरीराचं रिज्युविनेशन करायचं आहे. म्हणजे काय तर माझ्या शरीरातला जो काही क्लेद निर्माण झालेला आहे, माझ्या शरीरात जो काही कचरा निर्माण झालेला आहे, ज्या कचऱ्याने आपल्या वेगवेगळ्या अवयवांवर आज प्रॉब्लेम्स केलेले आहेत, त्या सगळ्या कचऱ्याला आपल्या शरीरातून बाहेर काढून फेकून द्यायचं आहे. म्हणजे आपल्या शरीरात परत नवीन एखादी पालवी जशी झाडाला फुटते तसं आपल्याला शरीरातून आतमध्ये एकदम ताकद महसूस झालेली पाहिजे. अशी ही डायबिटीज रिज्युविनेशन थेरपी असते. आता ह्याच्यात आपण करतो काय तर सर्वात पहिलं असतं स्नेहन. स्नेहन म्हणजे काय की असं विशिष्ट तेल आपण बनवलेलं असतं औषधांचं, ज्या औषधांनी आपण पूर्ण शरीराला त्या तेलाने आपण जे लेपन करतो, स्नेहन करतो, याच्यामुळे आपलं हे तेल आतमध्ये शरीराच्या स्किनमधनं आतमध्ये जिरपून जे काही वेसल्स असतात, जे काही नर्व्ज असतात, त्या नर्व्सचं कोटिंग असतं, त्यांना परत छान कोटिंग मिळालं की आपल्याला बऱ्याच वेळेस लोकांना हातापायाला मुंग्या येत असतात, तळपायांना जळजळ होत असते, बऱ्याच वेळेस पायाला आपल्याला क्रॅम्प येत असतो, पायाला कधी कधी आपल्याला वळ आल्यासारखे फील होतात, रात्री कधीतरी आपल्याला झोपताना कंबर आणि पाय दुखत असतात, सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असतो. या सगळ्या गोष्टी या स्नेहनाने आपल्याला कमी होताना दिसून येऊ शकतात. सो पहिली प्रोसेस म्हणजे ही स्नेहन. स्नेहन झाल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असतं स्वेदन. स्वेदन म्हणजे काय, औषधी काड्याची वाफ आपण शरीराला देत असतो आणि औषधी काड्याची वाफ दिल्या कारणाने शरीरातून जो घाम निघून जातो त्याच्यामुळे आपलं वजन तर कमी होताना आपल्याला हा फायदा दिसून येतोच, पण आयुर्वेदाच्या हिशोबाने त्याचे फायदे अजून भरपूर आहेत. कारण का जेवढा हा टॉक्सिन जो आतमध्ये ठेवलेला होता तो घामाद्वारे जसा बाहेर फेकून दिला जातो तसं आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांच्या आतमधली लायनिंग, ज्याला आपण एंडोथिलियम म्हणतो, ते एंडोथिलियम परत पुनर्जीवित होतात आणि ते पुनर्जीवित झाल्या कारणाने आपल्याला एंडोथिलियम छान झाल्याने रक्तवाहिन्यांचे आतलं थर छान राहिला तर हार्ट डिसीज, ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक असले जे आपल्याला भीती लागलेली असते त्याची भीती आपल्याला कमी होताना दिसते. सो दुसरी गोष्ट म्हणजे स्वेदन.
त्या स्वेदनानंतर शेवटची प्रोसेस असते ती म्हणजे बस्ती. त्या बस्ती म्हणजे आपण एक औषधी काढायचं आपण एक औषध बनवलेलं असतं, ज्याच्याने आपण ते आतमध्ये गुदद्वारातून आतमध्ये टाकून आपण पूर्ण शरीरात यकृत आणि जो पँक्रियाज आहे स्वादुपिंड ह्याच्यावरती जो चरबीचा थर साठलेला आहे तो थर आपण कमी करायचा प्रयत्न करतो, ज्याच्याने परत इन्सुलिन छान पुनर्जीवित झालं की आपल्या पूर्ण शरीरात जाऊन साखर उचलण्याचं काम केलं की आपली शुगर छान प्रकारे कंट्रोलमध्ये येताना दिसून येते. सो ही आहे आपली डायबिटीज रिज्युव्हिनेशन थेरपी. ओके सर. तर प्रेक्षकांनो, आत्ताच आपण ऐकलं की माधवबागने टेक्नॉलॉजीचा वापर करून, संशोधनाचा वापर करून आयुर्वेदाला आधुनिक ॲडव्हान्स असं विशेष रूप दिलेलं आहे. एकंदरीतच भारतातील 7 राज्यांमध्ये विस्तारलेलं माधवबाग गेल्या 17 वर्षांपासून 330 पेक्षा जास्त क्लिनिक्स आणि 2 हॉस्पिटल्सची जोड घेऊन रुग्णांवर उपचार करते, ज्यातील 10 लाखांहून अधिक रुग्ण माधवबागच्या उपचारांचा लाभ घेऊन सुखी जीवनाचा आनंद घेत आहे. त्यातीलच आता आपण अशा एका रुग्णाचं मनोगत ऐकूया, ज्यांच्या दोन्ही पायाला जखम झाली होती आणि ऑपरेशनचा सल्ला मिळाला होता, पण माधवबागच्या CDC चिकित्सेच्या मदतीने ना फक्त ऑपरेशन टाळण्यास मदत झाली, तर डायबिटीजही नॉर्मल आला. पाहूयात. सुनीता सुनील मोहिते, माझे मिस्टर सुनील मोहिते, ह्यांना जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी डायबिटीस होता. ते आम्हाला कळलंच नव्हतं. त्यांना खूप चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा, चक्कर यायचं, वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा. असं का होतंय म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. तिथे जेव्हा गेलो, ब्लड टेस्ट केलं, तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना शुगर आहे. त्यानंतर त्यांची रेग्युलर औषधं चालू होती. ही सतत 7-8 वर्ष आम्ही औषधंच घेत होतो. त्या औषधांमधून सुद्धा काही फरक पडला नाही. जे होतं तेच होतं. माधवबाग यांची ॲड पाहिली. नंतर भावाने सुद्धा सांगितलं की एका माणसाला असा असा उपचार करून आराम आला. म्हटलं आपण पर्याय आहे, काहीतरी आपण करू. इथे आलो, इथे भेटलो आम्ही. आम्हाला सगळी माहिती मिळाली, व्यवस्थित सांगितलं समजावून, आणि आम्ही ते डॉक्टरांना भेटलो, उपचार सुरू केले. आणि यांच्या पायाला जखम झालेली, दोन्ही पायांना जखम झालेली, डाव्या पायाची जखम अगदी आम्ही अक्षरशः रडून टाकलं. ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ते 2 महिन्यात ती जखम बरी झाली, व्यवस्थित सगळं काय झालं आणि आता ते व्यवस्थित आहेत. त्यांचं डायबिटीस सुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहेत. तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा प्रकारे CDC चिकित्सेच्या मदतीने माधवबागच्या यांचं ऑपरेशन टाळलं आणि सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीजही नॉर्मल आली. आमची ही चर्चा अशीच चालू राहिली. तर एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत माधवबागचे डॉक्टर रोहित साने सर. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूयात. तर डॉक्टर, सध्या खूप चर्चेत असलेलं माधवप्राश हे हृदयरोगाचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी तर फायदेशीर ठरतंच, हे प्रूव्हच झालेलं आहे. पण डायबिटीसचे जे रुग्ण आहेत ते सुद्धा याचं सेवन करू शकतात का? हो, नक्की करू शकतात. ह्याला काही दुमत नाही. माधवप्राश जे आपण बनवलेलं आहे ते असंच प्रकारे बनवलेलं आहे की डायबिटीसचे रुग्ण ते नक्की घेऊ शकतात. सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं डायबिटिक रुग्णांनीच हे घेणं. कारण का डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, अशा रुग्णांमध्ये किंवा हार्ट अटॅकची हिस्ट्री होऊन गेलेली आहे, अशा रुग्णांमध्ये हार्टचा परत प्रॉब्लेम होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. अशा केसेसमध्ये जर डायबेटिक पेशंट्स असतील, ब्लड प्रेशर पेशंट्स असतील आणि त्यांनी जर माधवप्राश घेतलेला असेल तर त्यांना जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो. कारण का माधवप्राशचे असे बरेचसे आपण स्टडीज केलेले आहेत ज्याच्यात हे खाल्ल्या कारणाने आपल्याला हार्ट अटॅकचा धोका आपण कमी करू शकतो. असे आपण बरेचसे ॲनिमल स्टडीज ऑलरेडी करून दाखवलेले आहेत. सो ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी नक्की माधवप्राशचा आस्वाद घ्यावा. नक्की सर. तर सगळ्यात महत्त्वाचं, खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असलेलं हे माधवप्राश खास करून हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करण्याच्या उद्देशाने बनलेलं आहे. आणि संशोधन हे सांगतं की जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असलेले पदार्थ आपल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य सुधारण्यास मदत करतं, कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. एकंदरीत भरपूर अँटीऑक्सिडंट असलेलं हे माधवप्राश हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी देखील मदत करतं. तर आजपासूनच आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी या माधवप्राशचं सेवन सुरू करा. माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या देखील मागू शकता. हे औषध कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच मिस कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी माधवप्राश घरपोच पोहोचवण्यास मदत करतील. नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर सर, आता बरेच जण आपला हा प्रोग्राम पाहतायत, तर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात हा एकच प्रश्न असेल की आपण आयुर्वेदबद्दल इतकं बोलतोय, पण जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा विषय येतो तेव्हा त्यांना असं वाटतं अरे याचा रिझल्ट आता लेटच येणार. ती एक डोक्यात बसलेलंच आहे. तर त्याविषयी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? नेहमी हा विचार असतो की आपल्याला आयुर्वेदिक चिकित्सा म्हणजे खूप वेळ लागणार की काय, हे बरेच वेळेस आपल्या डोक्यात बसलेलं असतं. पण असं काही नसतं. आयुर्वेदाची चिकित्सा ही तेवढीच फास्ट असते
फक्त आपण कशा प्रकारे करतोय आणि कुठल्या विचारांनी जातोय, कुठल्या स्टाईलने जातोय याच्यावरती त्या गुणांचा अवलंब असतो. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की माधवबागची जी चिकित्सा प्रणाली आहे ही साधारण 90 दिवसांची असते. जे काही फरक तुम्हाला दिसायचा तो पहिल्या 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला साखर ड्रॉप होताना दिसायला लागतो. जे काही डाएट फॉलो कराल, जे काही पंचकर्म कराल, याच्याने जो काही रिज्युविनेशनचा फायदा आपल्याला बघायला पाहिजे तो 3ऱ्या दिवसापासून दिसायला सुरुवात होतो आणि हाच फायदा मेजर आयुर्वेदाच्या हिशोबाने आपल्याला दिसू शकतो. बऱ्याच वेळेस आपण हा भीती आपल्या डोक्यात ठेवलेली असते की आपल्याला खूप वेळ लागेल चिकित्सा करताना, आपल्याला जास्त इम्प्रूव्हमेंट यायला बराच वेळ लागेल. असं काहीही नसतं. तुम्ही पहिल्या महिन्यात तुमचा HbA1c तुम्हाला 1 किंवा 1.5ने ड्रॉप होताना दिसू शकतो. 90 दिवसात तुम्ही तुमचा डायबिटीस छान प्रकारे कंट्रोलमध्ये आणाल आणि त्याच्या पुढेही तुम्ही छान प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवाल अशी सगळी सोयी सुविधा आपण माधवबागमध्ये तुमची करून देतो. सो तुम्हाला ते डोक्यात उगीच ठेवायची गरज नाही. तुम्ही एकदा उपचार सुरू केले की तुम्ही स्वतः तुम्ही बघू शकता किती फास्ट स्वतःवरती ते फायदा आपल्याला दिसताना दिसू शकतो. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर माधवबागने आयुर्वेदाला परिपूर्ण असं रूप दिलेलं आहे. रुग्णहितासाठी खूप बारकाईने प्रयत्न केलेले आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, आजारानुसार कस्टमाइज डाएट बॉक्स तयार केलेला आहे. फक्त इतक्यावरच न थांबता माधवबागने MIB पल्स नावाचं ॲप देखील तयार केलेलं आहे, ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं डाएट मार्गदर्शन, पाककृती व्हिडिओज, योग, ध्यान, धारणा, एक्सरसाइज, निरंतर देखरेख आणि आजारांविषयी माहिती असलेल्या हजारांहून अधिक व्हिडिओज आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर मिस कॉल द्यायला विसरू नका. माधवबागचे क्लिनिक्स फक्त महाराष्ट्रातच नाही तर UP, MP, गुजरात, गोवा, कर्नाटक, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. डायबिटीजपासून सुटका मिळवण्यासाठी स्वतःवर निरनिराळे उपाय करून पाहू नका. एकदा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अनुभव घेऊन पहा, डॉक्टरांची भेट घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या. तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.